नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार सी-टेट परीक्षेतील अतिमहत्त्वाच्या सूचना पेपर 1 आणि पेपर 2साठी त्या कोणत्या आहेत। चला आपण सुरुवात करूया व्हिडिओला। अपडेट सी-टेट परीक्षा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी अतिमहत्त्वाच्या सूचना पेपर 1 आणि पेपर 2साठी। सी-टेटमधील सर्वात मोठा गोंधळ आधी समजून घ्या। महाराष्ट्रातील अनेक उमेदवार पेपरचा क्रम नीट न समजल्यामुळे स्वतःचं नुकसान करून घेतात। आज आपण तो गोंधळ पूर्णपणे क्लिअर करणार आहोत। पहिला आहे सी-टेट पेपरच्या मूलभूत प्रश्न क्रमांक पेपर 1 आणि पेपर 2साठी। सुरुवातीचे 90 प्रश्न सर्वांसाठी समान असतात। प्रश्न क्रमांक पुढीलप्रमाणे असतो। मानसशास्त्र म्हणजे CDP प्रश्न 1 ते 30, त्यानंतर असतो गणित प्रश्न 30 ते 60, त्यानंतर पर्यावरण विज्ञान किंवा समाजशास्त्र प्रश्न 60 ते 90 इथपर्यंत कोणताही गोंधळ नाही। त्यानंतर बघूया 90 नंतर सुरू होतो खरी परीक्षा। पुरवणी सप्लिमेंटरी शीट प्रश्न क्रमांक 90 नंतर पुरवणी दिली जाते। पुरवणीवर प्रश्न क्रमांक 91 ते 120 आणि पुढे 100 पर्यंत असतात, 150 पर्यंत असतात। हे प्रश्न भाषा व निवड विषयाचे असतात। पुरवणी मिळाल्यावर घाबरू नका, फक्त योग्य प्रश्नक्रम ओळखा। सर्वात मोठा गोंधळ भाषा विषय खूप लक्ष द्या, इथेच बहुतेक विद्यार्थी चुकतात। भाषा विषयाचे 4 महत्त्वाचे नियम। पहिला नियम आहे, जर मराठी प्रथम भाषा निवडली असेल तर पुरवणीतील प्रश्न 91 ते 120 सोडवावेत। नियम 2, जर हिंदी किंवा इंग्रजी प्रथम भाषा निवडली असेल तर मुख्य प्रश्नपत्रिकेतील प्रश्न 91 ते 120 आपल्या निवडलेल्या भाषेचे सोडवावेत। त्यानंतर नियम क्रमांक 3, जर मराठी द्वितीय भाषा निवडली असेल तर पुरवणीतील प्रश्न 120 ते 50 सोडवावेत। नियम 4, जर हिंदी किंवा इंग्रजी द्वितीय भाषा निवडली असेल तर मुख्य प्रश्नपत्रिकेतील प्रश्न 120 ते 150 या भाषेचे सोडवावे। त्यानंतर बघूया पेपर 2। समाजशास्त्र विषयाच्या शिक्षकांसाठी अतिशय महत्त्वाची सूचना पेपर 2 मध्ये दिलेली आहे। प्रश्न क्रमांक 31 ते 60 हे गणिताचे असतात। अनेक समाजशास्त्र विषयाचे शिक्षक गणित आपला विषय नसताना ते प्रश्न सोडवायला जातात। याचा परिणाम वेळ वाया जातो, चुकीचे उत्तर लागतात, स्वतःचं नुकसान होतं। त्यानंतर पेपर 2 देताना अचूक नियम, जर तुमचा विषय समाजशास्त्र असेल तर गणिताचे 31 ते 60 प्रश्न सोडवायचे नाहीत, फक्त पुढील प्रश्न सोडवावेत। समाजशास्त्र विषयाचे प्रश्न, भाषा विषयाचे प्रश्न योग्य क्रमाने, आपल्या विषयाबाहेरच्या एकही प्रश्न सोडवू नये। वेळ व्यवस्थापनाचे नियम, आपल्या विषयाचेच प्रश्न सोडवा, गैरविषयक प्रश्नांकडे दुर्लक्ष करा। सी-टेटमध्ये सर्वात मोठा फायदा, सी-टेट परीक्षा निगेटिव्ह मार्किंग नाही, म्हणून प्रश्न रिकामे ठेवू नका, पण फक्त आपल्या विषयाचेच प्रश्न सोडवा। शेवटी आम्ही व आमची युवा विद्यार्थी असोसिएशन फक्त एवढेच म्हणेल, सी-टेट परीक्षा अवघड नाही, पण प्रश्नांचा क्रम न समजल्यामुळे अनेक उमेदवार अपयशी ठरतात। आपला विषय ओळखा, भाषा योग्य ठिकाणी सोडवा, क्रम लक्षात ठेवा, यश निश्चित आहे। तर ही होती सी-टेट विद्यार्थ्यांसाठी अतिमहत्त्वाची सूचना। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।